या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नेसेसिटी ऑफ ट्रॅक मेंटेनन्स. आता जे काही ट्रॅक्स आहेत त्यामध्ये झीज होतं किंवा टिअर होते किंवा डिस्टर्ब होतात किंवा डिसअलाइनमेंट होते. मग याला काय करावं लागतं आपल्याला, काही ठराविक ड्युरेशननंतर याला आपल्याला काय करावं चेक करावं लागतं. म्हणजेच याचं जे काही ते डिस्टर्ब झाले का नाही किंवा एखाद्या वेळेस ते झीज झाले का नाही किंवा त्याचं टिअर त्या रेलचं किंवा डिसअलाइनमेंट असेल. मग एखाद्या ठिकाणी जे काही नट बोल्ट आहेत, जी काही फिश प्लेट आहे त्या ठिकाणचे जे काही फिश बोल्ट आहेत ते लूज झालेत का नाही हे आपल्याला काय करावं लागतं चेक करावं लागतं. म्हणजेच जे काही टोटल ट्रॅक आहे त्याची आपल्याला काय करावं लागते तर देखभाल करावं लागते. मग ते देखभाल का करावं लागते, याची काय गरज आहे हे आपण या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. मग जो काही फर्स्ट पॉईंट आहे, ड्यू टू weathering effects the wear and tear of track components is likely to take place. आता जी काही नेसेसिटी आहे ट्रॅक मेंटेनन्स करण्याची ती काय आहे, तर जे काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये वेअर अँड टेअर होतं. त्या ट्रॅकचं जे काही रेल्वेचे कंपोनंट्स आहेत फक्त ट्रॅकचंच होत नाही, त्या खालचे जी काही स्लिपर असतील किंवा फिश प्लेट असतील, नटबोल्ट असतात, जेव्हा एखादी ट्रेन त्यावरती मूव्ह होते स्पीडमध्ये त्यावेळेस जे काही त्या ठिकाणी जे काही कंपोनंट्स आहेत रेल्वेचे त्या ठिकाणी ट्रॅकचे त्या ठिकाणी काय होतं त्यांचं झीज होते. म्हणून त्या ठिकाणी जे काही मेंटेनन्स आहे ते रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट पॉईंट, द न्यू ट्रॅक मे बी डिस्टर्ब ड्यू टू हेवी ॲक्सल लोड फ्रिक्वेंटली इन ट्रेन्स, सो इट हॅज बीन चेक फ्रिक्वेंटली and periodically for its alignment, gauge and surface level of tracks. आता एखाद्या वेळेस न्यू ट्रॅक त्या ठिकाणी प्लेस केल्यानंतर बसवल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, जेव्हा त्या गाड्यांची त्या ठिकाणी मुवमेंट होईल मग त्या ठिकाणी जे काही नवीन ट्रॅक असल्यामुळं जे काही ट्रॅक आहे त्या ठिकाणी डिसअलाइनमेंट होण्याची शक्यता असते. म्हणजे जी काही सेंटर लाईन आहे ते डिस्टर्ब होण्याची पॉसिबिलिटी असते. पुन्हा गेज डिस्टन्स आहे त्या ठिकाणी त्याची विथ त्या ठिकाणी एकतर डिक्रीज होऊ शकते किंवा इन्क्रीज होऊ शकते. मग यासाठी न्यू ट्रॅकचं त्या ठिकाणी ट्रॅक मेंटेनन्स रिक्वायर्ड आहे. आणि हे कशामुळं होतं, तर जी काही हेवी ॲक्सल लोड आहे मूव्हिंग ट्रेनचा त्यामुळं त्या ठिकाणी जी काही डिसअलाइनमेंट आहे म्हणजे अलाइनमेंट डिस्टर्ब होणं किंवा गेज डिस्टन्सवर अफेक्ट होऊ शकतात. याच्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅक मेंटेनन्स रिक्वायर्ड आहे. म्हणजेच जी काही ट्रॅक आहे त्याची देखभाल करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट, ॲट पॉईंट्स अँड क्रॉसिंग ऑन अ कर्व देअर माइट बी चान्सेस ऑफ डिटोरिएशन ड्यू टू हाय स्पीड अँड हेवी व्हील लोड्स. आता जे काही पॉईंट्स अँड क्रॉसिंग म्हणजे काय, एक अरेंजमेंट आहे. त्या ठिकाणी जे काही ट्रॅक आहे त्या ठिकाणून अदर एक सब ट्रॅक त्या ठिकाणून फॉर्म होतो. म्हणजेच ती एक अशी अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी जे काही ट्रेन आहे ते अदर ट्रॅकवरती डायव्हर्ट होण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रोव्हिजन केलेलं असतं. म्हणजेच त्याला अदर एक ट्रॅक त्या ठिकाणून काय केलेला असतो, फॉर्म केलेला असतो. त्या ठिकाणी एक स्पेशल अरेंजमेंट असते. त्याच्यामुळं जी काही ट्रेन आहे एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवरती ट्रान्सफर केली जाते. त्या अरेंजमेंटला काय म्हणलं जातं, पॉईंट्स अँड क्रॉसिंग म्हणलं जातं. म्हणजेच ट्रेन डायव्हर्टेड फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक बाय युजिंग सच फॅसिलिटी और सच प्रोव्हिजन इज कॉल्ड ॲज पॉईंट्स अँड क्रॉसिंग. याला काय म्हटलं जातं, पॉईंट अँड क्रॉसिंग म्हटलं जातं. जेणेकरून जी काही ट्रेन आहे एका ट्रॅकवरती आहे ते दुसऱ्या ट्रॅकवरतीला डायव्हर्ट केलं जातं बाय युजिंग सच फॅसिलिटी. यालाच काय म्हटलं जातं, पॉईंट अँड क्रॉसिंग म्हणलं जातं. मग या ठिकाणी जी काही हाय ट्रेन स्पीड आहे किंवा हेवी व्हील लोड असतात त्याच्यामुळं आणि हे शक्यतो हे कुठं प्रोव्हाइड केलेलं असतं, कर्ववरती प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी जरी कर्व नसेल तर त्या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केल्यामुळं त्या ठिकाणी एक जो काही आउटर पोर्शन आहे त्या ठिकाणी रेज केलेला असतो. त्यामुळं त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स देखील त्या ठिकाणी फॉर्म होतो. जे की ट्रेन आहे त्याला तो काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स पुश अवे करतो किंवा पुश आउटर साईडला करतो. म्हणजे तो आउटर साईडला तो काय करतो, तो जो फोर्स आहे ट्रेनला आउटर साईडला पुश करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आउटर साईडला तो ढकला जातो बाहेरच्या बाजूनं. मग त्याला ही काउंटर ॲक्ट
करण्यासाठी त्या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामुळं जे काही ट्रॅक मेंटेनन्स आहे त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट, ड्यू टू मुव्हिंग लोड्स देअर मे बी लॉस ऑफ ब्लास्ट वेअर अँड टेअर ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ ट्रॅक. आता जे काही मुव्हिंग लोड्स असणार आहे ट्रेनचा, त्याच्यामुळं जे ब्लास्ट आहेत त्या ठिकाणी जर गुड क्वालिटीचे ब्लास्ट नसतील तर त्या ठिकाणी जे काही त्याचं क्रशिंग होण्याची शक्यता असते किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते किंवा ते सेटल डाऊन झालेले असतात बऱ्यापैकी ग्राउंडमध्ये. मग अशा प्रकारचे तर डिफरंट पॉसिबिलिटी डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असतात. जे काही ब्लास्ट आहे काही वेळेस टॉपपासून लो ग्रेडकडे ते मूव्ह होतात किंवा स्लाईड होतात. अशा डिफरंट जे काही पॉसिबिलिटी तिथे क्रिएट होत असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅक मेंटेनन्स रिक्वायर्ड आहे, म्हणजेच ट्रॅकची देखभाल करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ ट्रॅक मेंटेनन्स. देर आर 4 types of track maintenance. These are routine maintenance, daily maintenance, periodic maintenance, and special maintenance. These are the types of track maintenance. These are the types: routine maintenance, daily maintenance, periodic maintenance, and special maintenance. Definition of routine maintenance is that the maintenance carried out daily or periodically is known as routine maintenance. आता जे काही रुटीन मेंटेनन्स आहे ते कदाचित आपलं डेली मेंटेनन्स असू शकतं किंवा पेरियॉडिक मेंटेनन्स असू शकतं. जो काही सेकंड अँड थर्ड जो टाईप आहे डेली मेंटेनन्स अँड पेरियॉडिक मेंटेनन्स, एक आहेत रुटीन मेंटेनन्सचे टाईप्स आहेत. पण इथं काय केलेलं आहे, जे काही डेली मेंटेनन्स आहे पेरियॉडिक मेंटेनन्स आहे ते एक मेन टाईप म्हणून या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. पण मुळात जे काही डेली मेंटेनन्स आणि रुटीन मेंटेनन्स आहेत ते काय आहेत सब टाईप्स ऑफ रुटीन मेंटेनन्स आहेत. म्हणजे जे मेंटेनन्स एकतर काही कालावधी दररोज कॅरीड आउट केलं जातं, म्हणजे दररोज काही जे काही ट्रॅकचे कंपोनंट्स आहेत त्यांचं डेली इन्स्पेक्शन केलं जातं, डेली त्यांचं मेंटेनन्स केलं जातं किंवा काही कालावधीनंतर त्यांचं मेंटेनन्स कॅरीड आउट केलं जातं. अशा मेंटेनन्सला रुटीन मेंटेनन्स म्हटलं जातं. म्हणजेच द मेंटेनन्स विच इज कॅरीड आउट डेली or periodically is known as routine maintenance. And routine maintenance again classified into 2 types. First type daily maintenance and second type periodic maintenance. Now daily maintenance. Now definition of daily maintenance is that the maintenance carried out throughout year. Means throughout years means the total days in 1 year are 365 days. So due to this all days this maintenance carried out for track fitting, picking up slack, oiling of slide chair, cleaning of flangeway, जे काही डिफरंट कंपोनंट आहेत ट्रॅकचे ते काय केलं जातं चेक केलं जातं. किंवा जे काही स्लाईड चेअर असतील पॉईंट्स आणि क्रॉसिंगच्या ठिकाणी त्या ठिकाणी हे काय केलं जातं डेली मेंटेनन्स. म्हणजेच दररोज म्हणण्यापेक्षा पूर्ण वर्ष असं ह्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे पूर्ण वर्षभर जे काही मेंटेनन्स केलं जातं त्या रेल्वे कंपोनंटचं किंवा रेल्वे ट्रॅकचं अशा मेंटेनन्सला काय म्हणलं जातं डेली मेंटेनन्स म्हणलं जातं. आणि ह्याच्यामध्ये कुठले कंपोनंट्स किंवा कुठल्या ट्रॅकचे जे काही कंपोनंट त्याचं दररोज मेंटेनन्स केलं जातं तर ते कंपोनंट्स आहेत ट्रॅक फिटिंग असतील, म्हणजे जे काही एखाद्या वेळेस फिश बोल्ट असेल तो लूज झालेला असेल किंवा लूज कीज असतील अशा ठिकाणी त्यांना डेली मेंटेनन्स त्या ठिकाणी कॅरी आउट केला अशा घटकासाठी. पुन्हा पिकिंग अप स्लॅक्स असतील किंवा जे काही स्लाईड चेअर बसवलेलं असतं पॉईंट्स आणि क्रॉसिंगच्या ठिकाणी त्याला डेली काय करावं लागतं ऑइलिंग करावं लागतं. त्यासाठी काय केलं जातं डेली मेंटेनन्स केलं जातं. आता नेक्स्ट मेंटेनन्स टाईप आहे पेरियॉडिक मेंटेनन्स. पेरियॉडिक मेंटेनन्स इज द ट्रॅक मेंटेनन्स carried out by departmental labor after an interval of 2 to 3 years is called as periodic maintenance. आता जे काही पेरियॉडिक मेंटेनन्स आहे ते
कधी कॅरी आउट केलेलं आहे किंवा कधी केलेलं आहे ते 2 ते 3 वर्षानंतर केलेलं आहे, म्हणून याला काय म्हणलं गेलं, पेरियॉडिक मेंटेनन्स म्हणलं. आणि ही जी काही मेंटेनन्स आहे कोण कॅरीड आउट केलेलं आहे, बाय डिपार्टमेंटल लेबर्स आफ्टर ॲन इंटरवल ऑफ 2 to 3 years. म्हणजे जो काही इंटरवल आहे, जो काही गॅप आहे तो मेंटेनन्स करण्याचा, म्हणजे एकतर 2 वर्षानंतर केलं जातं किंवा 3 वर्षानंतर, अशा खूप लार्ज गॅपनी त्या ठिकाणी जे काही मेंटेनन्स कॅरीड आउट केलं जातं ट्रॅकचं त्याला म्हणलं जातं पेरियॉडिक मेंटेनन्स. जे काही पेरियॉडिक मेंटेनन्स आहे त्याच्यामध्ये डिफरंट जॉब्स इन्क्लूड आहेत, म्हणजे मेंटेनन्स जॉब ट्रॅकचे. उदाहरणार्थ जे काही ट्रॅक अलाइनमेंट आहे त्याचं मेंटेनन्स केलं जातं, किंवा ट्रॅक कंपाऊंड असतील, रेल असतील, गेजेस असतील, किंवा ड्रेन, पॉईंट आणि क्रॉसिंग अप्रोचेस, अशा जे काही घटकाचं आहेत, म्हणजे जे काही लार्ज कंपोनंट्स आहेत जनरली रेल्वे ट्रॅकचं, अशा घटकांचं काय केलं जातं, त्या ठिकाणी देखभाल केली जाते अशा घटकांची. आणि ती कधी केली जाते, 2 ते 3 वर्षानंतर. ज्याचा जो काही गॅप आहे तो लार्ज गॅप आहे, म्हणून याला काय म्हणलं आहे, पेरियॉडिक मेंटेनन्स. पेरियॉडिक मेंटेनन्स इज द ट्रॅक मेंटेनन्स कॅरीड आउट बाय डिपार्टमेंटल लेबर आफ्टर ॲन इंटरवल ऑफ 2 to 3 years. म्हणजे यालाच काय म्हणलं जातं, पेरियॉडिक मेंटेनन्स. तर हे झालं पेरियॉडिक मेंटेनन्स. ह्याच्यानंतर जो काही 4th टाईप आहे तो म्हणजे स्पेशल मेंटेनन्स. आता जे काही स्पेशल मेंटेनन्स आहे, द ट्रॅक मेंटेनन्स इज कॅरीड आउट whenever necessity arises is called as स्पेशल मेंटेनन्स. आता जी काही स्पेशल मेंटेनन्सची डेफिनेशन आहे ती आहे, द ट्रॅक मेंटेनन्स इज कॅरीड आउट whenever necessity arises is called as स्पेशल मेंटेनन्स. म्हणजे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हाच एखादं मेंटेनन्स काय केलं जातं, कॅरीड आउट केलं जातं, म्हणजे तेव्हाच ते मेंटेनन्स तिथं केलं जातं. म्हणजेच जेव्हा जेव्हा गरज उद्भवते किंवा गरज निर्माण होते एखाद्या ट्रॅकचं आपल्याला काय करावं लागतं, आता मेंटेनन्स करावं लागतं, अशी जेव्हा गरज निर्माण होईल त्याच वेळेस जे काही मेंटेनन्स केलं जातं त्या मेंटेनन्सला म्हणलं जातं स्पेशल मेंटेनन्स. याच्यानंतर दिस टाईप ऑफ मेंटेनन्स अरायजेस इन केस ऑफ डिरेलमेंट और accident of train when some components are to be replaced due to wear and tear. आता जी काही स्पेशल मेंटेनन्स आहे म्हणजेच विशेष देखभाल करावं लागते ट्रॅकची. कधी करावं लागते, जेव्हा एखाद्या रेलचं डिरेलमेंट झालेलं असेल, म्हणजे रेल अलाइनमेंट सोडून डिस्टर्ब झालेले असेल, किंवा जे काही ॲक्सिडेंट झालेला असेल एखाद्या ट्रेनचा ट्रॅकवरती, त्या केसमध्ये स्पेशल मेंटेनन्स केलं जातं. नेक्स्ट includes mainly replacement of all types of defective components. आता स्पेशल मेंटेनन्स आणखी कधी केलं जातं, एखाद्या वेळेस जे काही डिफेक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दोष असलेले जे काही कंपाऊंड्स आहेत, बेंड झालेले स्लिपर असतील, रेल्स असतील, पिक्चर अँड पासनिंग असतील, जे की नॉट फंक्शनिंग असतील, अशा वर्क कंपोनंटचं स्पेशल मेंटेनन्स केलं जातं. तर हे झाले आपले टाईप्स ऑफ मेंटेनन्स. Next, duties of permanent way. Now, duties of permanent way are as follow. First, the permanent way inspector is personally responsible for maintaining the track in good condition for the passage of trains. For this purpose, he travels over the track by push trolley and watches the defects of the track and arrange the repair of defective track by his gang. आता जे काही परमनंट वे इन्स्पेक्टर जो आहे त्याचं आता आपल्याला काय बघतोय आपण, त्याचे ड्युटीज पाहतोय. याच्यामध्ये जे काही रेल्वेगाड्या जाण्यासाठी चांगल्या स्थितीत ट्रॅक राखण्यासाठी हे जे काही फंक्शन आहे, हे जे कर्तव्य आहे ते कुणाचं आहे, परमनंट वे इन्स्पेक्टर. म्हणजे जे काही रेल्वेगाड्या जाण्यासाठी चांगल्या स्थितीत ट्रॅक उपलब्ध करून ठेवणं हे कुणाचं वर्क आहे, तर परमनंट वे इन्स्पेक्टरचं. म्हणजेच रेल्वेगाड्या जाण्यासाठी चांगल्या स्थितीत ट्रॅक राखण्यासाठी परमनंट वे इन्स्पेक्टर वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. म्हणजेच जे काही गुड स्टेबल कंडिशनमध्ये ट्रॅक
मेंटेन करणं हे कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा कुणाची ड्युटी आहे? परमनंट वेची इन्स्पेक्टरची ड्युटी आहे. नेक्स्ट, या कारणासाठी तो काय करतो, जी काही ट्रॅव्हली आहे तो ट्रॅकवरती काय करतो, त्याला पुश करतो, त्याच्यावरून घेऊन जातो. त्या ट्रॅकमध्ये दोष आहे का नाही तो पाहतो. जर दोष असल्यात तो त्यांच्या जे काही गँग असते त्या गँगसोबत तो काय करतो, तिथं घेऊन जाऊन त्यांना तो ट्रॅक त्याला दुरुस्त करतो. नेक्स्ट, ही इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी आउट द रिन्युअल्स ऑफ रील्स अँड स्लिपर. आता हे आणखी कशासाठी जबाबदार आहे? जे एखादे रील्स असतील किंवा स्लिपर असतील त्या ठिकाणी त्याचं डॅमेज झालेलं असेल, त्याचं नुकसान झालेलं असेल तर त्याचं नूतनीकरण करण्याची जबाबदारी ही परमनंट वे इन्स्पेक्टरची आहे. नेक्स्ट, ही इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन द करेक्ट गेज सुपर एलिव्हेशन ऑन कर्व अँड रिमूव्हल ऑफ क्रीप. तो आणखी कशासाठी जबाबदार आहे? जे की गेज डिस्टन्स आहे, जे काही गेज डिस्टन्स आहे, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, जर ब्रॉडगेज असेल ब्रॉडगेज तर त्यासाठी जे काही गेज डिस्टन्स असायला पाहिजे 1.676 मीटर इतकं गेज डिस्टन्स करेक्ट मेंटेन असायला पाहिजे. मग ही राखण्याची कुणाची जबाबदारी आहे? किंवा मीटर गेज असेल, मीटर गेज तर 1 मीटर, किंवा नॅरो गेज असेल, नॅरो गेज 0.762 मीटर, आणि दुसरे त्याचे आणखी एक नंबर आहे 0.610 मीटर इतकं गेज डिस्टन्स त्या ठिकाणी करेक्टली मेंटेन करायला पाहिजे, किंवा सुपर इलिव्हेशन गुड कंडिशन किंवा स्टेबल कंडिशनमध्ये राखलं पाहिजे. ही सर्व जबाबदारी कुणाची आहे? तर परमनंट वे इन्स्पेक्टर. मग हीच काय आहेत? ड्युटीज ऑफ परमनंट वे इन्स्पेक्टर. नेक्स्ट पॉईंट आहे ड्युटीज ऑफ गँगमेट. आता जो काही परमनंट वे इन्स्पेक्टर आहे त्याच्याबरोबर अदर एक पर्सन आहे, तो आहे गँगमेट. मग त्याच्या काय ड्युटीज आहेत ते आपण बघू. ड्युटीज ऑफ गँगमेट. गँगमेट मीन्स द पर्सन इन चार्ज ऑफ गँग ऑफ वर्कमेन एम्प्लॉय ऑन परमनंट वे. जी काही गँगमेट आहे म्हणजेच कामाच्या पुरुषाच्या टोळीबरोबर म्हणजे गँगसोबत एक प्रभारी जो काही व्यक्ती आहे कायम त्या मार्गावर नोकरी करतो, अशाला काय म्हटलं जातं? गँगमेट म्हटलं जातं. म्हणजेच गँगमेट काय आहे? एक व्यक्ती आहे आणि तो काय जो काही गँग असेल वर्क करण्याची त्याचा तो चार्ज असतो. म्हणजेच त्याचा जो काही इन्चार्ज कोण असतो? हा व्यक्ती असतो गँगमेट. म्हणजे इन्चार्ज काय असतो? तो जो काही वर्क करणारा ग्रुप आहे त्याचा इन्चार्ज पर्सन जो कोणी असतो तो कोण असतो? गँगमेट असतो. जे की ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर ते ग्रुप किंवा गँग ते वर्क करते. त्या वर्क करणाऱ्या व्यक्तींचा जो काही इन्चार्ज असतो तो कोण असतो? गँगमेट असतो. म्हणजेच गँगमेट म्हणजे कामाच्या जी काही पुरुषाची जी गँग आहे त्यासोबतचा एक प्रभारी जो काही व्यक्ती आहे त्याला काय म्हटलं जातं? गँगमेट म्हटलं जातं. नेक्स्ट, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ ट्रॅक. आता तो काय आहे? ट्रॅकच्या देखभालीसाठी जबाबदार आहे. जी काही ट्रॅक असेल त्याचं जी काही देखभाल करायची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी जी काही जबाबदारी म्हणतो आपण ही कुणाची असणार आहे? गँगमेटची असणार आहे. इट इज हिज ड्युटी टू अरेंज फॉर टूल्स अँड अदर रिक्वायरमेंट्स फॉर हिज गँग. आता त्याचं जी काही कर्तव्य आहे त्याला त्याच्या प्रत्येक गँगमधल्या माणसाला जे काही कर्तव्ये द्यावे लागतील ही त्याची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर त्यांना जी काही वर्क कर्तव्य जी काही गँग ऑफ वर्क असणार आहे म्हणजेच काम करणाऱ्याची जी काही टोळी असणार आहे त्या व्यक्तींना एखादी ॲक्सेसरीज रिक्वायर्ड आहे किंवा टूल्स आणि इक्विपमेंट रिक्वायर्ड आहे तर त्याची फॅसिलिटी उपलब्ध करून देणं ही गँगमेटची जबाबदारी आहे. नेक्स्ट, ही हॅज टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ वर्क रिपोर्ट्स ऑफ कीमॅन. आता त्याची आणखी जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ड्युटी आहे तर ती काय? ही हॅज टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ वर्क रिपोर्ट्स ऑफ कीमेट. म्हणजेच त्याला कामाची नोंदी ठेवावी लागेल आणि जो काही कीमॅनकडून जो काही आलेला रिपोर्ट आहे ते देखील याच्याकडे जमा केलेला असतो. त्याला तो मेंटेन करावा लागतो. जे की पहिला जे फंक्शन असणार आहे ते म्हणजे मेंटेन रेकॉर्ड ऑफ वर्क म्हणजे जे काही काम आहे त्या कामाची नोंदी एक ठेवावं लागतात
आणि जो की कीमॅन आहे, जो की ह्याचा फॉलोवर आहे, याच्यानंतर जो काही क्लास येणार आहे वर्कमॅनचा, तो असणार आहे कीमॅन असणार आहे. जो कीमॅनकडून म्हणजेच लोअर ऑर्डरकडून जो काही रिपोर्ट आलेला आहे तो देखील ह्याला काय करावं लागेल, त्याचा इथं नोंदी ठेवाव्या लागतात. तर ही आहेत ड्युटीज ऑफ गॅंगमेट. नेक्स्ट पॉईंट आहे ड्युटीज ऑफ कीमॅन. आता ही जी काही कीमॅन आहे हे नेक्स्ट क्लास आहे वर्कचा आफ्टर द ड्युटीज ऑफ गॅंगमेट. आता हा नेक्स्ट पॉईंट ड्युटीज ऑफ गॅंगमेट, जे की गॅंगमेट आहे. गॅंगमेटचा नंतरचा लोअर जो क्लास आहे तो म्हणजे कीमॅन. आता बघू आपण ड्युटीज ऑफ कीमॅन. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग ऑल फास्टनिंग अँड रेल जॉईंट इन गुड कंडिशन सच ॲज पिचबोर्ड, स्पाइक, स्लिपर, कीज एक्सेट्रा. आता जी काही कीमॅन आहे त्याच्या जी काही जबाबदाऱ्या आहेत, जी काही ट्रॅकवरती सर्व फास्टनिंग असतील किंवा रेड जोडणी असेल, ते काय करायला पाहिजे, चांगल्या स्थितीत ठेवण्याची जी काही जबाबदारी असते ती कुणाची असते, की मॅनची असते. मग नेमकं जी काही सर्व फास्टनिंग आणि रेल जोडणी चांगल्या स्थितीत ठेवणं म्हणजे नेमकं काय करणं, तर त्या ठिकाणी जे काही पिचबोर्ड असतील किंवा स्पाइक स्लिपर असतील, जे काही अँकरेज असतील, जे काही लूज झालेले जेवढी कंपाऊंड्स आहेत त्याला काय करावं लागतं, प्रॉपरली टाईट करणं किंवा त्याला सुरळीत त्याच ठिकाणी प्रॉपर पोझिशनमध्ये फिट करणं ही जबाबदारी कुणाची, कीमॅनची आहे. नेक्स्ट, इट इज हिज ड्युटी टू ग्रीज द पिच प्लेट अँड पिच बोर्ड. त्याची आणखी एक ड्युटी आहे जी की आपण ग्रीज अप्लाय करावं लागतं असं म्हणतो. तर जी काही पिच प्लेट आहेत किंवा पिच बोर्ड्स आहेत त्यांना जे काही ठरवून दिलेलं फ्रिक्वेंट ड्युरेशन आहे त्या ड्युरेशननंतर त्या ठिकाणी ग्रीज अप्लाय करणं देखील ही काय, कीमॅनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजेच कीमॅनची जबाबदारी आहे. नेक्स्ट, ही हॅज टू परफॉर्म हिज ड्युटी. त्याने त्याचे कर्तव्य काय केलं पाहिजे, पार पाडलं पाहिजे. ही शूड इमिडिएटली रिपोर्ट टू हायर ऑथॉरिटी इन ॲब्सेन्स ऑफ गँगमेट. आता इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. ही शूड, इथं ही शॉर्ट नसून तर ही काय शूड आहे, SHOULD. ही शूड इमिडिएटली रिपोर्ट टू हायर ऑथॉरिटी इन ॲब्सेन्स ऑफ गँगमेट. जर एखाद्या वेळेस गँगमेट त्या ठिकाणी जर कामावरती किंवा त्या ठिकाणी आला नसेल, तर तो ॲब्सेंट असेल किंवा उपस्थित नसेल, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, जेव्हा गँगमेट ॲब्सेंट असेल तर त्याला जी काही हायर ऑथॉरिटी आहे ह्याच्यावरचा जो काही अधिकारी आहे गँगमेटच्याच, म्हणजेच जो काही परमनंट वे इन्स्पेक्टर आहे त्याला त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्याबद्दल इन्फॉर्म केलं पाहिजे, त्यांना कळवलं पाहिजे की तो आज ॲब्सेंट आहे असा रिपोर्ट त्याला दिलं पाहिजे. म्हणजेच ही शूड इमिडिएटली रिपोर्ट टू हायर ऑथॉरिटी इन ॲब्सेन्स ऑफ गँगमेट. जे काही वर्क आहे त्याच्या संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तो कुणाला देणार, परमनंट वे इन्स्पेक्टरला देणार इन ॲब्सेन्स ऑफ गँगमेट. म्हणजेच एखाद्या वेळेस गँगमेट ॲब्सेंट असेल तर त्याचे जे काही कर्तव्य आहेत ते कोणी पार पाडणार, कीमॅन त्याचे वर्क त्या ठिकाणी कॅरीड आऊट करणार. आणि जो काही फायनल स्टेटमेंट आहेत ते म्हणजे ही हॅज टू परफॉर्म हिज ड्युटी. म्हणजेच जेव्हा गँगमेट ॲब्सेंट असेल त्याच्या ॲब्सेंटमध्ये त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे गँगमेटची तो कोण कॅरीड आऊट केलं जातं, तर कीमॅन. मग कीमॅन काय करतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तो काय करतो, परफॉर्म करतो. म्हणजेच जे कीमॅनचे कर्तव्य आहेत तो काय करतो, कीमॅन पार पाडतो. केव्हा, जेव्हा एखाद्या वेळेस गँगमेट ॲब्सेंट असेल तर. आणि जे काही केलेलं वर्क आहे त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो काय करतो, परमनंट वे इन्स्पेक्टरला डिलिव्हर करतो, म्हणजेच पाठवतो. तर हे आहेत ड्युटीज ऑफ कीमॅन. तर या ठिकाणी आपला जो काही चॅप्टर होता आपला रेल्वे इंजिनिअरिंग त्या या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.